देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे दिल्ली दौऱ्यावर. पक्षश्रेष्ठींशी विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्याची शक्यता. बंड केलेल्या सगळ्याच आमदारांना प्रवेश बंदी असं नाहीये. शरद पवार यांचं वक्तव्य. विधानसभेला नव्या चेहऱ्यांना संधी देणार. पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणी आणखी एक व्हिडिओ समोर. फिनिक्स मॉलच्या बाथरूम मध्ये 2 तरुणी ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल. पुणे ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलीस ऍक्शन मोडवर. हॉटेल मालकासह 8 जणांना अटक. आरोपींना 29 जून पर्यंत पोलीस कोठडी. राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी जे.पी. नड्डा यांची निवड. पियुष गोयल यांच्या जागी नड्डांची वर्णी. विधानसभेसाठी मनसे प्रत्येक मतदारसंघाची चाचपणी करणार. राज ठाकरे परदेश दौऱ्यानंतर घेणार आढावा. भाजपच्या श्वेता शालिनी यांनी भाऊ तोरसेकर यांना पाठवलेली कायदेशीर नोटीस मागे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाऊ तोरसेकरांना फोन. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगची रील्स बनवण्यासाठी वाहनांची तोडफोड. वाकड परिसरात मध्यरात्री 5 ते 6 वाहनांची तोडफोड. संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग. उकाड्यानं त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी शुभमन गिलची कर्णधारपदी निवड. भारतीय संघात मराठमोळा तुषार देशपांडेचाही समावेश.